हा मोठा दगड आहे. परफेक्ट परफेक्ट. येऊ द्या लेफ्टला आता. गाडी बंद पडते गाईस. बघा जिमनीला पण थोडा त्रास होता इथं वरती यायला. वर आली आहे सर. सर वर आली आहे. नाही विंच लावा बघा मग. मला वाटतं सरकणार आहे गाडी सर. हा सरकणार आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी मागे झोपलोय आणि अमृता गाडी चालवते. शुभा आता बाजूला बसलाय, तिला गाईड करतोय. आणि आम्ही मस्तपैकी मिसळ खाल्ली आहे आणि वडापाव खाल्लेत. तुम्हाला असं वाटत असेल मी असं ऑकवर्ड पोझिशनला आहे, पण नाही आहे. एकदम कम्फर्टेबल आहे इथं, काहीच प्रॉब्लेम नाही. शुभाला उलट म्हटलं अरे शुभा मजा आहे मागं तुझी. आयो ऐश्वर्या राय, कटरीना कैफ, आयो दीपशा बासू आणि मी बसतो खाली मागे. ओके सो आता वाजलेत हे बघा 4:15 झालेत आणि ऑलरेडी सगळे पोचले असतील मला असं वाटतंय. आम्हाला कोणीच क्रॉस झालं नाही आणि आम्ही तिथं आता खायला थांबलो होतो ना. काय झालं माहिती का, सकाळी लाईट झालं होतं. अमृता पण एका कार्यक्रमाला गेली होती, शुभा शाळेत गेला होता, त्याला पण लाईटच डबा दिला होता आणि तिने पण लाईटच खाल्लं कार्यक्रमाला जाऊन. सो मग सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. आणि काय होतं, प्रत्येक वेळेला मी सांगतो, पण काय होतं नवीन व्ह्यूअर असेल ना तर त्याला वाटेल की अरे नाही का खाल्लं का लगेच. तर आम्ही ह्याच्यासाठी खाल्लं कारण तिथं गेलं ना की आम्हाला सगळं सेटअप लावायला कसं पण दीड 2 तास लागतात. सो एनर्जी पाहिजे ना, नाही तर मग आता बुक झाली असतील, मग तिथं जाऊन ते लावायचं. मग काय होतं, मग एन्जॉय नाही करता येत कॅम्पिंग. आता कसं खाल्लंय ना व्यवस्थित तर आता संध्याकाळपर्यंत टेन्शन नाही. आता एन्जॉय करतो मस्त कॅम्पिंग. आणि निसर्ग बघा बाहेरचा, वा अयो काय मोबाईल कधीपासून रिपेअरच होत नाही. वा वा वा. आणि खरं सांगू का, पावसाळ्यापेक्षा आहे ना, पाऊस झाला ना की त्यानंतरचं वातावरण मस्त असतं. पण आता ते हॉटेलवाले म्हणले ना, ते दादा म्हणले आता क्राऊड कमी झाला आहे. म्हणलो अहो ते पावसाळ्यात बेडकं असतात, पावसाळ्यातच बाहेर पडतात. आम्ही कसं आम्ही 12ही महिने बेडकं आहेत. ए पुऱ्या अमृतलाल आराम से चल. क्या है, कटरीना कैफ खड़ी है आगे. कटरीना कैफ है, बिपाशा बासु है, ऐश्वर्या राय और वो अभिषेक बच्चन रुका है, देखो व्हाइट कपड़े में टोपी डाल के. वो भी ऐसा खड़ा था, ऐसा. तर मंडळी आम्ही आता उपसनला पोहोचलोय आणि आमच्या समोर मोठा एक बिग टास्क आहे आमच्या समोर. हे बघा, किरकोळ भाई, किरकोळ हे असा ऑफ रोड आहे आणि मस्त पैकी आता आम्हाला हा ऑफ रोड करत जायचंय. कॅमेरा म्हणला किती स्ट्रगल करायला लागतं. आणि जर पाऊस पडला तर एकही गाडीवर येणार नाही, थार सोडून. तर मंडळी आहे हे बघा, आता न्यू ऑनिंगचा 180 ऑनिंगचा
शुभारंभ होतोय. हे बघा फायनली खाली आहे. पप्पा बोलत आहेत. हे बघा थोडं लावायला ट्रिकी आहे ॲक्च्युली, कारण ते असं स्टेडी राहत नाही आहे. हां, फ्री स्टँडिंग नाही आहे, त्याच्यामुळं ते खाली खाली येतं आहे. सो त्यामुळं आपल्याला थोडासा त्रास होतो आहे लावायला. हे बघा हे असं खाली खाली लोंबतं आहे. आम्ही आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओ बघितले ते सगळे फ्री स्टँडिंग होते. हे आमचं एकमेव असं 180 ऑनिंग आहे की ते फ्री स्टँडिंग नाही आहे. हे पाऊस आला काय? हे बघा मस्त असा व्ह्यू. आणि बघा मस्त मागे बघा डोंगर काय भारीचा आणि त्याच्यावर आलेला फॉग. वाव. आणि तुम्हाला एक दाखवायचं आहे, तिथं आहेत ना फिशिंग चालू आहे ॲक्च्युली. हे बघा इथे ते फिशिंग करता येते, मासे पकडता येते. आणि वाव काय हा सुंदर असा नजारा आहे. आणि इथे आम्ही सगळ्या अशा गाड्या लावल्या होत्या. आणि आज जवळजवळ 7 एक थार आहेत, नुसत्या थार आहेत. आणि एक जिमनी आहे आणि एक आपली मोबिलिओ. हे बघा भारी वाटतंय. आणि हा आपला न्यू सेटअप 180 ऑनिंग. आता मी कॉफी करायला ठेवली आहे. आता आपण कॉफी पिऊया मस्त मस्त छान छान. हे बघा हे बघा 6 मस्त नजारा आहे. वाव. ॲक्च्युली आम्हाला हा स्पॉट एवढा आवडतो ना की मी शब्दात व्यक्तच होऊ शकत नाही. आणि त्यात ही मस्तपैकी ऑरेंज, तुम्हाला टोमॅटो दिसते वाटतं. सही आहे ना थार. ॲक्च्युली मी पहिल्यांदा ही गाडी बघितली होती सूसमध्ये, तेव्हाच मला फार आवडली होती, चटपटीत. आणि सगळ्याच थारच दिसत आहेत, एकच मोबिलिओ फक्त. आणि हे बघा जिमनी आणि मोबिलिओ एवढीच एक वेगळी गाडी आहे, बाकी सगळ्या थार आहेत. वाव. आणि इकडे एक टेंट लावला आहे आणि इकडे 2 लावलेत. जब्बर. आणि असं जुळू पाणी वाहत आहे ना, काय मस्त वाटतंय. हे बघा कल्ला. अरे ना. आणि लिटरली त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये थार लावली सहीच. आणि सगळे मस्त एन्जॉय करतात आहेत. आणि ऑलमोस्ट फॅमिली भरपूर आहेत. चला टेंटचं काहीतरी झालं आहे, एक हे निघालं आहे वाटतं, तर ते लावून येऊ आपण. आणि इकडे मासे पकडतात आहेत, कदाचित आपली माशांची सोय होईल उद्या. सो मंडळी इथं बघा काय कार्यक्रम चालू आहे. वा. आणि नेमका शनिवार आहे, सो आम्ही नाही खाऊ शकत. अरे अरे देवा. जाऊ दे, उद्या जमलं तर उद्या पण आपण हे करू. हां बेस्ट. Hello, Namaste friends. Today we are camping at Uksan Dam and this is a fish we have taken out from the dam and now we are going to prepare it. आपल्याला मसाले लावून आता मॅरिनेट करणार आणि थोड्या वेळानंतर याला फ्राय करणार. ओके. मसाला टाकला, यात थोडं सगळं टाकायचं आहे, हळद, तिखट, मीठ. काय चुकीच्या दिवशी केलं. तिखट, हळद. हे लाल तिखट आहे. हा नाही, मला अंदाज आहे त्याचा. डोळ्याला टोचतंय. मीठ मीठ फॅन्टॅस्टिक. एवढं बस होईल मला वाटतं. बस होईल. आणि त्यात टाकणार आपण
आलं लसूणची पेस्ट थोडीशी. आणि याची चव तुम्हाला दांडे सरच सांगतील, कारण बाकी सगळे आता उपासावर आहेत. ओके. यात टाकणार आपण एक लिंबू. प्रॉब्लेम तेच आहे बघा, तुम्ही लक्षाने सांगितलं का सगळे लगेच ट्रान्सफर होतात त्याच्याकडे. ती म्हणते माझा पण नाही नाही, ती फिट आहे एकदम. ती 10 किलोमीटर पळल आता. लक्षाने ट्रान्सफर झाली पाहिजेत. हळूहळू. काय म्हणते माहिती कोणी सांगितलं का आमच्या चिकन माझा तसंच होतं. हो, चांगले शांत बसलेत ते बघा, नाही तर तुम्हाला कुकिंगला लागेल. बिये पडलेच. जाऊ दे. क्या बात है यार. क्या हुआ? फिश देखना वो कैसे नहा रहा है उसमें. हाँ गाइस, टेस्टी. तेरे को खाने को नहीं मिलेगा अभी. क्यों? ए मच्छर. काय आहे? काय आहे? थँक यू. काय आहे? याला फक्त झाकण लावून ठेवून द्यायचं आणि मॅरिनेट केलं. मॅरिनेशनला ठेवून द्यायचं. कधीच आम्ही त्यांना तर एवढं मस्त नको म्हणा, पप्पा आत्ताच खातील. नाही बाबा, शक्य नाही. शनिवार आहे. इकडे काय चाललंय बघूयात मंडळी. आपण सेकंड कुकिंग वाकर भा काय मंडळी, काय चाललंय? मंचुरियन. हे पांढरे मंचुरियन, पांढरे तांदळाचे मंचुरियन. दुसरं काय असतं आणखीन एक त्याला काम बघ. मोमोज. मोमोज. जनरली मैद्याचे असतात, आपले तांदळाचे आहेत आणि गोड आहेत आपले. त्यांनी आपल्याकडनंच घेतलंय ते मोमोज वगैरे. काय आपले मोदक तिकडे हे केलं. दाखवायचं ना आपलं. हा पण ते वरण मी शिजायला टाकलंय ना, ओके. डाळ शिजायला ठेवली आहे. मॅडम तुमचं काय चाललंय? आम्ही पालक पनीर. पालक पनीर. ओके. पनीर पनीर आहे ना, आपण आणलंय की. विसरलो आम्ही. आम्ही आठवण करून मग देतो. तुम्हाला ही भाजी खायला लागेल. ते तू म्हणले ना, तू पॅकेट आणलंय. आणले. इकडं परी काय करते? परी हे काय करते बाळा? त्यांना भा कर बॉकर. कर भा. आता करा. हा लावा. हा लावा. मी डोळ्यावर लावा. करा भा. भा करा. थांब मला करू दे. मला डर गया नाही मी. आराध्या. मला हार्ट अटॅक आला. आणि मित्रांनो, हे म्हातारी लोक सगळी इथे बसलेत पाण्याच्या जवळ. कोणता म्हातारा एवढं पळतो? म्हातारी माणसं बसलेत इकडे. हे बघा, इथे एक म्हातारा माणूस आहे. कुठे गेला? हे बघा. मी नाही म्हातारा माणूस. मी म्हातारा नाहीये. हा, इथे म्हातारा माणूस आहे. बुड्ढी आहे. बाबा आणि एक मिनिट. अरे एक मिनिट कॅमेरा. कॅमेरा नाही एक मिनिट कॅमेरा. हे बघा, म्हातारा ना म्हातारा. हे बघा, म्हातारा माणूस. दिसणार नाही त्याच्यात. एवढा पोट दिसतंय आणि म्हातारा आवाज. हे बघा, दिसते का तुम्हाला? इथे गाडी लागली आहे. इथे एक आहे. इथे टेंट लावलेले आहेत. नाही दिसत आहे अंधारात, मला माहिती आहे. इकडे आणि इथं कमेंट आएंगे, आरू को ये रोड में भेज दो. ओके. तर मंडळी, हे बघा, मस्तपैकी मोदक झालेले आहेत. पाणी आहे का इथं? मोदक शिजले का? कशात ठेवणार आहे? पाणी देऊ. पाणी टाकायचं, गार करायचं. आणि इकडे पालक पनीरची तयारी चालू आहे. बघ. टाका सगळं. वाव, उकडीचे मोदक तयार झाले. एकच नंबर. हा, प्रेक्षकांनो या जेवायला कॅम्पिंग मध्ये उकडीचे मोदक केलेले. आणि हे पण झाली पेस्ट. पालक पनीर. बारीक. कॅमेरा इकडं काय अमृता? अजून बारीक करू का याला? इथं भात लावलाय बहुतेक. वरण लावलंय. वरण लावलंय का? ते झालं नाही का अजून? वरण याला झालंच नाही. काय झालं? पाणीच नाही राहिलं त्याच्यात ना. लावलं आता परत. आणि कुकर दुसरा मॅडम तिथं ठेवा वाटलं तर तुम्ही. अमृता आणि पीठ मळायला घेतलंय. घेतलंय भाकर ना? नाही चपातीचं ते आपलं वरण फळ आतमध्ये टाकतात ना, ठीक आहे. ते त्याच्यासाठी.
पूर्णपणे माहोल जमलाय. आणि मित्रांनो मुलं बघा काय करतात आहेत. ॲक्च्युली एक्झाम चालू आहे सगळ्यांची. सो हे बघा. हॅलो गाईज, पढ़ाई चल रही है. पढ़ाई काय करताय? क्वेश्चन हिला क्वेश्चन लिहून देतोय. काय होतं क्वेश्चन? अरे या भांडतात की नाही, मी सॉल्व करणार. म्हणजे मी नाही क्वेश्चन मी सॉल्व करणार, नाही तर मी करणार. एक काम कर, नको लिहू असं दे. ए बघ, आता सगळ्यांचे मॅथ्स आहेत का? एक तू कर. अरे वा, ते तरी बरं झालं, नाही तर भांडणाले असती. साइंस का क्वेश्चन बताओ. हे भांडणं करतायत. एक तू कर, भांडणं एक करू मी नका, करते, अभ्यास एक तू कर. कर. शुभ रेणू हे मी नको करते, टेंटला, हे मी तू कल रे टेंट. हा कर, पहिलं ते कर. चिकू नाही रे रेणू नको प्लीज. ओके करा अभ्यास. हा ओके. जेवण झालं की बोलवतो. हँडला सांगा, लय चिडचिड मी कुठं करते काय? हे चिडचिड करू नका रे बाळांनो. हो चालेल. नीट सांगतो नाही तर ना, खाली मग आहे तुम्ही सांगतो. अभ्यासाला. नीट सांगतो तर नीट ऐकत पण नाही. ठीक आहे ओके. तो मंडळी फिश फ्राय झालेले आहेत. वास येतोय बापरे बाप. मोदक कुठे आहेत मोदक? मस्त आले. उचलतोच एखादा. तूप टाकून घ्या त्याच्यावर पण. तसंही तूप त्याच्यात हे घ्यायचं. गरम आहेत बरं. थांबा ना तूप असंच जमले का? मस्त आहे. चालेल ना. थांबा रिव्ह्यू सांगा ना. बघून येऊ का एकदा? सो मंडळी ॲक्च्युली इकडे ना पालक पनीरची तयारी चालू आहे आणि इथं मस्त कांदा आणि कढीपत्ता वगैरे फ्राय होतो आहे. आणि खरं सांगू का, पालकची ही भाजी आहे ना, ही मला माझ्या पद्धतीने बनवायची होती. पण काय झालं, एवढं ते ऑइनिंग वगैरे लावून आहे ना, मी दमलो आहे. सो अमृताला म्हटलं कर तू. चिडचिड नव्हती होत माझी. ते काय झालं, मला आता मी सांगतोच, रात्री कोणी गॉगल घातला ना, म्हणजे शुभानी वगैरे, की मग मला चिड येते. अरे एवढं काय दिसत नाही आहे आणि मग कशाला गॉगल घालायचं, असं होतं ते. सो ठीक आहे, जाऊ दे, तू मध्येच हा विषय कशाला बदलतेस. हे बघा इथं प्युरी झाली आहे. पण आता काय करणार आहे माहिती आहे का, आम्ही लसूणी पालक बनवणार आहे. असा मस्त असा खरपूस लसूण भाजायचा आणि असा खरपूस म्हणजे एकदम खरपूसाचा क्रिस्पी, आणि तो वरती तडका मारायचा. त्याने ना एक नंबर लागतो पालक. सो काय करू आपण, तडका वेगळा करू, मग ज्याला लागेल तसं मग तो खाऊ शकतो. काय करते? स्लाइस डायरेक्ट घेऊ, नंतर कट करू. सगळ्यांच्या हिशोबाने कर, कोणाला आवडतं तसं, कोणाला नाही आवडत. ठीक आहे, तसं करू तर काय नाही प्रॉब्लेम. ठीक आहे, पनीर भाजू किंवा मग न भाजता पण करता येईल, काहीच नाही प्रॉब्लेम. वाह मस्त. आणि आता मस्त टोमॅटो जाणार आहे त्याच्यात. वाव, लसूण राहिला ना चिरायचं, देऊ का चिरून? हा कांदा कशात काढून घे, मी लसूण चिरतो बारीक असा. लसूण तुम्हाला हा कांद्याच्या शेजारी चिरला तरी होईल. सो मंडळी, मगाशी तुम्हाला जे मी फिश फ्राय दाखवले ना, तर ते तयार झाले ते बघा. वाव, आणि काय मस्त ते सजवलंय प्लेट, जब्बर. जाऊ दे, आता काय करणार, नाराज झालो आम्ही, जातो मी. ते फिश बघून माझं मन तुटतंय. जाऊ दे, ह्याच्यावर भागवतो मी पालकवर. सो मंडळी, कशा टॉपिंग चालल्यात पनीरच्या पालकमध्ये? हां, पिझ्झा सारख्या. आणि चांगलं आलं ना. हां, फ्राय झालेत बाबा, मी केलं फ्राय. काय आता मी तिथे एकटाच होतो, शूट करायला कोण नव्हतं. पाणी बसेल का थोडं? बसेल, पण मी नाही टाकलं, म्हणलं नंतर टाकू. काय मेजवानी आहे, बाप रे बाप. चला आता इकडे बघूयात काय करतात ते सगळे. हे घ्या तुमचं कटिंग पॅड. अरे वा 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 वा. मासे 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 दे, लसूण हे करतो. हे लसूणचा तडका मी मारतो. सो मंडळी, हे बघा वरण फळाची तयारी चालू आहे. म्हणजे वरण तिकडं तयार होत आहे, इकडे फळ तयार होत आहे. कारण तेल तिथं बाटली.
सो मित्रांनो, आता वरण तयार झालंय आणि त्याच्यात हे बघा फळ चाललंय. वा 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 वा. गव्हाच्या कापण्या आहेत. आमच्याकडे वरणफळे म्हणतात त्याला. हा, आमच्याकडे वरण फळच. हे गावाचं कापण्यासारखं बनवतो ना आपण हे. मस्त. चला आज काय मस्त बेत आहे. सरांचं रॅपअप चालू आहे वाटतं. झालं माझं. सर पोट भरलं तुमचं तेवढ्यात? अरे बापरे. किती फिश हा बरोबर. जेवणार ना सर. नाही माझं झालं. मी सांगितलं ना, एक टोमॅटो एक चमचा फिरव बघू दे जरा. नाही. हा बरोबर दिसतोय. कुठे टॉर्च दिसतोय तिकडं. कुठे दिसते? ते बघा तिकडं. कोणी असेल, दुसरे असू शकतो. हा आपले पोरं कुठं आतमध्ये. नाही ते अभ्यास चालू आहे त्यांचा. हा मोठा दगड आहे. परफेक्ट परफेक्ट. येऊ द्या लेफ्टला आता. गाडी बंद पडते गाईस. बघा जिमनीला पण थोडा त्रास होता इथं वरती यायला. वर आली आहे सर. सर वर आली आहे. नाही सर लावू का विंच लावू का? 1 मिनिट विंच लावा बघा मग. याला टच बी झालं. मला वाटतंय सरकणार आहे गाडी सर. हा सरकणार आहे.